4 आता खूप इंटरेस्टिंग नंबर आहे बरं का. 4 नंबरला पत्रिकेनुसार बोलायचं झालं तर राहूची उपमा दिलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय तर एक कायम यांच्यामध्ये एक फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस असतं. कारण शरीर आणि धड वेगळे वेगळे झाले. कायम अधुरेपणाची फिलिंग, कायम डिसअपॉइंटमेंट किंवा डिससॅटिस्फॅक्शन, कुठल्याच गोष्टीने समाधान होत नाही. स्वप्न खूप मोठ्या मोठ्या प्रकारची असतात, खूप जास्त अँबिशियस असतात ही लोक, खूप मोठ्या प्रमाणात रिस्क घेण्याची कॅपॅसिटी यांची असते 4 नंबरवाल्यांची. मग त्यामुळे होतं काय सहसा, एकतर हे लोक आयुष्यात खूप जास्त पुढे जातात नाही तर खूप जास्त मागे राहतात. ओके. कारण ही जी बुद्धी आहे किंवा ज्या प्रकारचं धाडस आहे त्यांच्यामध्ये, हे एक तर त्यांना खूप प्रगती करून देतं किंवा खूप अधोगतीला कारणीभूत ठरतं. बौद्धिक क्षमता जरी यांची चांगली असली तरी राहूचे टेंडन्सी किंवा गुणधर्म काय, राहू तुम्हाला इल्युजन मध्ये ओढतो, माया मोह ह्याच्या जंजाळामध्ये फसवायचे काम करतो, लव लस्ट ह्याच्यामधला फरक कळेल असं होतं. ह्या ज्या भ्रामक कल्पना आहेत ना, हे यांच्यावरती जास्त हावी व्हायला सुरुवात होते.